राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, सोलापूर तसेच राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 10 डिसेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे 2 वाहन तर लाल कांद्याचे 836 वाहनांची आवक आली होती. उन्हाळी कांदे 3052 रुपये कमीत कमी विकले तर जास्तीत जास्त 6300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर लाल कांदे सरासरी 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकले, जास्तीत जास्त 4590 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी सरासरी 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकली, जास्तीत जास्त 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. लासलगाव येथे 1096 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 3800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 5200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे किलोमागे 2 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झाली आहे. तर सोलापूर येथे 350पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली होती. आज जुने कांदे 7000 रुपयापासून 8000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर डबल पत्ती नवीन कांदे 5000 रुपयापासून 5500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 4500 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 4000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 2800 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर राहुरी येथे आज जुन्या उन्हाळी कांदे 169 गोण्यांमधून आले होते. ते 1500 रुपयापासून 6525 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नवीन कांदे 10194 गोण्यांमधून आले होते. नवीन कांदे 1 नंबर प्रतीचे 999 गोण्यांमधून आले होते. ते 4505 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 6443 गोण्यांमधून आले होते. ते कांदे 3005 रुपयापासून 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे जे 2589 गोण्यांमधून आले होते ते 500 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 500 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर 18 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 5400 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर